नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज रोज सकाळी अगर तुम्हाला एकसारखाच तो नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला फारच रुचकर असा एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता घेऊन आलेली आहे, जो तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला या रेसिपीसाठी मिश्रण बनवायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप बेसन घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धन्याची पावडर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. नंतर मी इथे एक लांब कट केलेला कांदा घेतलेला आहे. तर मी इथे कांदा लांब चिरून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे कांदा बारीक पण चिरून घेऊ शकता. तर हा कांदा आपल्याला या सगळ्या मिश्रणामध्ये घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीच्या जागी लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप शिजवलेली तूर डाळ घालायची आहे. तर मी इथे तूर डाळ एकदम चांगली शिजवून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे तूर डाळच्या जागी मुगाच्या डाळीचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि या रेसिपीसाठी हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे मिश्रण फार पातळ नाही बनवायचं आहे. तर ज्याप्रमाणे आपण भजी बनवण्यासाठी हे मिश्रण बनवतो, त्या प्रकारेच हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर आता इथे हे मिश्रण बनवून तयार झालेले आहे. तर हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवरती गरम करण्यासाठी तेल ठेवायचं आहे आणि या तेलामध्ये या मिश्रणाचे भजी घालायचे आहेत. तर तुम्ही याच मिश्रणाचा वापर करून थालीपीठ पण बनवू शकता, नाहीतर याचे तुम्ही फड पण बनवू शकता. तर अशा प्रकारे आता आपल्याला हे भजी व्यवस्थित दोन्ही बाजूंनी ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही हा मूग डाळीचा खमंग आणि चविष्ट असा नाश्ता बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता, नाही तर फक्त चहा या कॉफीबरोबर एक स्नॅकसारखं पण सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.